विदर्भातील विशेषतः अमरावती विभागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात तीव्र होण्याची चिन्ह आहेत। जलसंपदा विभागानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार विभागातील 9 प्रमुख मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 35.21% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। अमरावती विभागातील 9 मोठ्या प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 1399.92 दशलक्ष घनमीटर आहे। यात सध्या 492.94 दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध आहे। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात 246.55 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 43.71% जलसाठा असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.40% किंचित जास्त आहे। वान प्रकल्पात 43.37% साठा असून अकोला जिल्ह्याला यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालाय, तर खडकपूर्णा प्रकल्पाची स्थिती अत्यंत गंभीर आहे। जलाशयाची पातळी 515 मीटरवर पोहोचली असून उपयुक्त साठा शून्य झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या प्रकल्पानं तळ गाठलाय। अरुणावती प्रकल्पात 36.99%, पेनटाकळी प्रकल्पात 34.48%, पूस प्रकल्पात 32.39%, बेमळा प्रकल्पात 29.13%, तर काटेपूर्णा प्रकल्पात केवळ 21.1% साठा शिल्लक आहे। विभागातील 27 मध्यम प्रकल्पांचा विचार केल्यास तिथे ही स्थिती फारशी समाधानकारक नाही। मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 34.84% जलसाठा आहे। अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा प्रकल्पात सर्वाधिक 76.21% जलसाठा आहे, तर गरगा प्रकल्प पूर्णतः कोरडा झालाय। बुलढाण्यातील पलढग प्रकल्पात केवळ 1.20% पाणी शिल्लक आहे, तर दुसरीकडे विभागातील 252 लघु प्रकल्पांमध्ये अवघा 20.27% जलसाठा आहे। यामुळे आता अमरावती विभागातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा आहे।